एकदम मोकळे सुटसुटीत विकतच्या सारखे चाऊमिन नूडल्स बनवा घरच्या घरीच आणि खूप झटपट तयार होणारे आणि टेस्ट तर एवढी भारी आहे की हे जर तुम्ही एकदा बनवून खाल तर यानंतर बाहेर कधीच खाणार नाही. कधीही चाऊमिन नूडल्स घरीच बनवून खाल. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी अमृताच पाककलामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. रेसिपी चालू करण्याअगोदर तुम्हाला विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनललाही सबस्क्राईब करा. लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सर्वात अगोदर नूडल्स बनवण्यासाठी आपल्याला नूडल्स बॉईल करून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी 200 ग्रॅम नूडल्ससाठी 2 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात नूडल्स सोडायचे आहेत. यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यामुळे नूडल्स एकमेकांना चिटकत नाही, छान सुट्टे सुट्टे होतात. आणि या पाण्याला देखील उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर हे नूडल्स मी यात घालते. हे नूडल्स आता आपल्याला सुट्टे सुट्टे करायचे आहे आणि हे सुट्टे सुट्टे होईस्तोवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. जेमतेम 1 ते 2 मिनिट लागतात फक्त. याला असं सुट्ट सुट्ट करून घ्यायचं आहे. जास्त ओव्हर कुक करायचे नाही आहेत आपल्याला. हे गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला हे 1 ते 1.5 मिनिट फक्त शिजवून घ्यायचे आहे, सुट्टे सुट्टे होईस्तोवर. यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे 1 चमचा. आता फक्त अर्धा मिनिट आपण हे शिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकाल हे छान सुट्टे सुट्टे झालेले आहेत. आता तर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून हे 2 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे आपले नूडल्स परफेक्ट शिजतील. 2 मिनिट झालेले आहेत. नूडल्स आपले व्यवस्थित छान शिजलेले आहेत आणि छान सुट्टे सुट्टे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकाल. आता हे आपल्याला एका चाळणी स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. त्यामुळे काय होतं, नूडल्स ओव्हर कुक होणार नाहीत. काढल्याच्या नंतर देखील थोडीशी याची कुकिंग प्रोसेस चालूच असते गरम असल्यामुळे. तुम्ही पाहू शकाल आता छान मोकळे मोकळे असे दिसत आहे. आता यातलं सर्व पाणी आपल्याला असं निथळवून घ्यायचं आहे. खाली परत असं एक दुसरं भांडं ठेवायचं आहे. त्यावरती ही चाळणी ठेवायची आहे. यातलं पाणी निथळवून घ्यायचं आहे. या नूडल्स मधलं तसं पाणी निथळलं की आपल्याला हे असे ताटात काढून घ्यायचे आहे. छान सुट्टे सुट्टे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकाल. यावरती आता 1 चमचा तेल घालायचं आहे आपल्याला आणि तेल असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे नूडल्स कितीही वेळ ठेवले तरी एकमेकांना चिटकत नाही, छान सुट्टे सुट्टेच राहतात. नूडल्सला असं आपल्याला तेल लावून ठेवायचं आहे आणि आता लगेच बाकीची तयारी करून घ्यायची आहे. नूडल्स शिजत होते तोवरच मी ह्या भाज्या काही कट करून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे. एक गाजर असा पातळ पातळ कापून घेतलाय. तसंच एक शिमला मिर्च देखील, थोडासा पत्ताकोबी असा पातळ पातळ कापून घेतलेला आहे. थोडेसे कांद्यापातचे जे छोटे छोटे कांदे असतात ते देखील कापून घेतलेले आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे. थोडंसं अद्रक देखील कट करून घेतलंय आणि 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे. आपले नूडल्स देखील तयार आहेत. तर लगेच आता आपण चाऊमिन नूडल्स बनवून घेऊयात. चाऊमिन नूडल्स बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की आपल्याला त्यात 2 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल आता छान गरम झालं की आपल्याला यात लसूण आणि अद्रक घालायचे आहे. हिरवी मिरची देखील घालायची आहे. घेतलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर कमी घाला. लगेच कांदा देखील घालायचा आहे आणि आता कांदा हलकासा सॉफ्ट करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा आपला हलकासा सॉफ्ट झालेला आहे. तर लगेच त्यात मी गाजर व इतर भाज्या घालते. ओले कांदे देखील घालते. हे आपल्याला असे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. यात थोडंसं मीठ देखील घालायचं आहे आणि आता हे हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जास्त नाही. यातला सर्व क्रंचनेस गेला नाही पाहिजे.
भाज्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या की आता आपल्याला यात 1 चमचा शेजवान सॉस घालायचा आहे, 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा आहे, अगदी 1/4 चमचा डार्क सोया सॉस घालायचा आहे, 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच नूडल्स घालायचे आहेत आपल्याला. यात आता व्हिनेगर घालायचं आहे अर्धा चमचा. माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं तर मी लिंबाचा रस घालते, अर्ध्या लिंबाचा रस. 1/4 चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे, कांदा पात घालायचे आहे, 1 चमचा नूडल्स मसाला घालायचा आहे आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही पूर्ण प्रोसेस आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती करायची आहे. हे असं व्यवस्थित मिक्स झालं की अर्धा ते 1 मिनिट फक्त आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व सॉसेस नूडल्सला व्यवस्थित लागेल. नूडल्स आपले तयार आहे. लगेच ही मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. मोकळे सुटसुटीत विकतच्या सारखे चाऊमिन नूडल्स आपले तयार आहे. काय सुरेख दिसत आहे, तुम्ही पाहू शकाल. यावरती मी कांदा पातने गार्निशिंग करून घेतलेले आहे. हे दिसायला जेवढे छान दिसतात, खायला तर त्यापेक्षाही मस्त लागतात आणि खूप कमी वेळात तयार होतात. त्यामुळे तुम्ही कधीही बनवू शकता आणि खाऊ शकता. तर नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही बनवलेले नूडल्स कसे झाले हेही कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय. बाय बाय.